गावदेवी चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांचे परम मित्र पंकज आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. हो टू आमचे सहकारी इथे रोशन पाटील तारा यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु, धन्यवाद प्रवीण टेंबे. तर महागुरु चर्चा केली मोहसिनच्या फिटनेस बद्दल. भरपूर चांगला फिट खेळाडू, आपलाही फिटनेस तितका चांगला होईल जर लक्ष दिला व्यवस्थित तर नक्कीच त्यांच्यासारखे तुम्ही देखील फिट व्हाल, कारण तुम्ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा करता, भरपूर मेहनत तुमच्या. आणि मोहसिनचा खेळ देखील तितकाच आपण भरताना पाहिला मैदानाकडे. पण तो आजच्या रात्रीमधला आणखीन एक मोठा सामना असेल. या ठिकाणी अथर्व 11 गावदेवी कानपोली विपक्ष अंश 11 चेंदगी मोडवली. तर अमोल बघा तांबडकर येथील अमोल यांचं आगमन झालेलं आहे. भूषण पाटील यांचे खास ते परम मित्र आहेत आमचे ऑर्गनायझर भूषण पाटील यांच्या वतीने अमोल आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. ऑन स्क्रीन आमचा हा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहता का, तर आमचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक सुधीर अगलावे कोलवाडी, त्यांना आपण पाहता का तर नमो चषक या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण ॲज अ स्कोरर म्हणून पाहिलं. आणि आम्ही एकतर सर्व कॉम्बॉक्सच्या वतीनं जे प्रेक्षक या मैदानाच्या अवतीभोवती स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या किंबहुना जे खरं तर टेनिस क्रिकच्या माध्यमातून जे स्पर्धेत टेन क्रिकच्या माध्यमातून जे स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया सामन्याकडे. कमलेश पाटील उर्फ काबा पहिल्या षटकामध्ये आणि समोर रोहित पाटील आणि एका बाजूने चेतन पाटील. लेट्स प्ले. गेम इज ऑन. डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिला फुल टॉस, मागचा पाय वाकवून हा फटका सजवला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. बॉल मात्र चालला एका टप्प्याने. वेलकम बाउंड्री. 4 धाबा चौकार. की नाम जय श्रीराम, जय श्रीराम. अप्रतिम संगीत तुम्ही डिजाईनच्या माध्यमातून ऐकता आणि तेवढीच चांगली फटकेबाजी रोहित कडून होताना पाहता मैदानाकडे. पुढचा बॉल फुल टॉस इनफिल्डला क्लिअर केलंय. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. कॉपीबुक स्टाईल मध्ये रोहित पाटील, रोहित मॅन शर्मा सारखी फलंदाजी. लगातार 2 चौकार आले कानपोली संघाला. चांगली बॅटिंग, गुड बॅटिंग. अंश 11 चेंदगेम वडवली संघाचे पुरस्कर्ते बोललं खरं तर खिरणे ग्रामपंचायतचे दमदार सरपंच शैलेश माई. आय थिंक सध्या ते आउट ऑफ कंट्री आहेत. हा निश्चित स्वरूपात शैलेश माली विद्यमान सरपंच अंश 11 चेंदगेम वडवली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत. खिरणे ग्रामपंचायतीचे सरपंच. विकेट हॅट्रिक साठी त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. पुढचा बॉल तेच तरार. खरं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवायचा होता. टप्पा चांगला होता कमलेश उर्फ कावा या खेळाडूचा. आणि अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाचे पुरस्कर्ते भोलनाथ पाटील हे देखील एक दमदार आयोजक आणि त्याचबरोबर आपण या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते राहिले. आणि अनेक वेळा सातत्याने हा संघ त्यांच्याच नावाने खेळताना आपण पाहत आणि आजही या स्पर्धेमध्ये हा संघ उतरलाय. सुधीर पाटील आणि कंपनी. कमलेशचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर रोहित पुढे आले आणि जागा बनवली. त्यानंतर बाउन्सरला चांगला प्रत्युत्तर दिला. बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघालाय. शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग केला. रन वाचवण्याचा प्रयत्न राहिला फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. जबरदस्त योगदान. 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या. रोहित पाटील याही खेळाडूचं कौतुक करावं लागेल. चेतन पाटील आज सलामीवीर म्हणून मैदानात काढायला. पूर्वी थोडं चेंजेस असायचे. आदेश मते किंबहुना निखिल त्यांच्या बरोबरीने असायचे, परंतु आता खरं तर आपण पाहिलं भरपूर चेंजेस या ठिकाणी आहेत. चेतन आणि रोहित हे खेळाडू आघाडीला मैदानाकडे आलेत, घरच्या मैदानावरती आहेत, त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज त्यांना राहील. आणि समोर कल्याण ग्रामीणमधला नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वाधिक घातक ग्रामीण संघ म्हणजे अंश 11 चेंदगेम वडवली. नेक्स्ट बॉल या षटकातला पुढचा बॉल असेल. समोर इथे आपण पाहताय पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर चेतन पाटील हा खेळाडू गुणवत्ता ठासून भरली त्याच्याकडे. आणि प्रत्येक वेळा मात्र अनेक मैदानं ज्या खेळाडूने गाजवली. स्वर्गीय रतनबुवा क्रीडा नगरीमध्ये सलग 2 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावणारा खरं तर कानपोली संघाची रन मशीन चेतन पाटील. त्याच्या बॅटमधला हा षटकार. 6 धाबा. खिरणे यांचं आपण संगीत ऐकलं त्यांच्या नावाचं, परंतु त्यांच्या वतीने अंश 11
चेंदगेम वडवली आणि रोशन पाटील प्रवीण टेंबे आमच्याशी जोडलेले आहेत. रोशन पाटील आंशिलन म्हटलं ना पहिलं नाव येतं खिरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेशदादा माली यांचं. खरं तर अनेक वेळा या नावाने आपण पाहिलं ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेट संघांना पुरस्कृत केला होता आणि नेहमी चर्चा राहते या संघाची. आणि त्याप्रमाणे सिंगल आली. दक्षता 11 संघाचे पुरस्कर्ते अविनाशजी पाटील यांच्याकडून सलग 3 षटकाराला कानपोली संघाच्या फलंदाजांना तब्बल 2000चं कॅच प्राईज राहील. अविनाशजी पाटील दक्षता खरं तर 11 संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून खरं तर अविनाशजी पाटील यांच्याकडून कानपुरी संघाच्या फलंदाजांना तब्बल 2000 सलग 3 षटकारासाठी राहतील. चर्चा राहील खरं तर सर्व पुरस्कर्त्यांची यांच्या माध्यमातून खरं तर हे संघ अनेक वेळा प्रत्येक स्पर्धांमध्ये खेळताय. यंदा तर रेकॉर्ड झाला नाईट डे क्रिकेटचा. खरं तर भरपूर अशा स्पर्धा साजन पाटील कृपाल पाटील यांच्याकडून खरं तर सलग 3 षटकारासाठी 3000 हे पारितोषिक आलंय. कानपोली म्हटलं की दहशत. एखादा उलटफेर कधी करतील याचा नेम नाही. हा निश्चित स्वरूपात सागर पाटील सज्जन खऱ्या अर्थाने आणि पाटील आणि त्याचबरोबर सागर पाटील हा कृपाल पाटील खऱ्या अर्थाने हा त्रिवेणी संगम आपण व्यासपीठावर पाहतो. स्वागत आहे तुमचं. बॉलिंग मार्क मध्ये आला त्या ठिकाणी आपण पाहू शकाल खरं तर एक सर्व गुण संपन्न खेळाडू अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी पाहू शकाल ऋतिक पाटील. आज विशालची कमतरता नक्की असेल या टीम मध्ये तो नाहीये परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकाल खरं तर ऋतिक पाटील दक्षता कैलास पाटील मापे असं यांच्याकडून सलग 3 षटकाराला 2000 असतील कानपोली संघाच्या फलंदाजांना. ओव्हर द विकेट पहिला बॉल चेतनने उडवलाय. क्या बात आहे. आक्रमक चेतन पाटील जबरदस्त फटका आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अजून एक षटकार होतो टीम कानपुरीला चेतनच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग बघा बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. कारण एका बाजूने ऋतिक पाटीलला आपण पाहतो तर समोर चेतन पाटील. परंतु इथे सबसे कातिल चेतन पाटील. आणखीन एक फटका शफल क्रॉस मिड विकेटच्या वरून बॉलला ठोकलं सीमारेषा पार. लगातारचा हा दुसरा षटकार. सामन्यामध्ये 37 धावांचा पाठलाग करून दिला नव्हता मांडा टीमला. अजून एक षटकार मात्र सदस्य राजेशजी पाटील यांच्याकडून 500. स्विचिटचा प्रयत्न तर हा इथे आपण पाहिला सरळ बॅटने धावा येतात मग हा धाडसी प्रयत्न का असा प्रश्न विचारला जाईल. कारण क्षमता आहे तुमच्याकडे उजव्या हाताने तुम्ही कितीही लांब षटकार मारू शकता. आणि इथे मात्र रिव्हर्सचा प्रयत्न पाटीलने परंतु निर्धाव चेंडू ऋतिकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. कमबॅक पलटवार हे देखील तितकंच गरजेचं. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये चेतन पाटीलने सिद्ध केलं असं हा खेळाडू मैदानाकडे आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले ड्राईव्ह केला बॉलला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपमध्ये बॉल चालला. सिंगल घेतली. पुढच्या रनचा प्रयत्न नकार दिला रोहित पाटीलने. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात आणि इथून मात्र नकार देत 1 रन या बॉलवरती आली. एका रनने मात्र संघ पुढे जाईल. 31 रन 31 धावा धाव फलकावरती बिनबाद 31 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती आली. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 31 धावा आपण बादा स्कोर कार्डवरती लागताना आजच्या रात्री म्हटलं हा तिसरा सामना. यानंतर आरसीसी पेठ विपक्ष जॉली कामतगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया. हॅमर करायचा होता बॉल त्या ठिकाणी अगदी आपण जर पाहिला बॉलर बॅक ड्राईव्ह प्रयत्न केला होता ऋतिकने बॉलला थांबवण्याचा पण तो रन त्या ठिकाणी सिंगल मिळेल. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा चेतन पाटील हा खेळाडू येईल. वैयक्तिक चेतनची इनिंग जर आपण पाहिली तर 6 चेंडूमध्ये 20 आणि एका बाजूने रोहित पाटील त्याने 5 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. 32 धावा स्कोर कार्डमध्ये म्हणजे अजून एक्स्ट्रा रन एकही नाहीये. हे देखील वैशिष्ट्य राहिले या दोन्ही षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये कमलेश त्यानंतर आपण पाहताय एखादा ऋतिक पाटीलला 32 धावा स्कोर कार्डवरती. विकेट हवा आहे. पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करावी लागेल. कट केला बॉलला गॅपमध्ये ढकलला होता पण तो शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग प्रोटेक्शन मिळालं. खरं तर या दिशेला दोन्ही क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग कारण मैदानाची आउटफील्ड आपण जर पाहिली अतिशय वेगवान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल रन या बॉलवरती मिळाले. बॅटिंग करताना अथर्व 11 गावदेवी कानपुरी टीमला या सिंगलने दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. टोटल धावा आल्या धाव फलकावरती बिनबाद 33 धावा.
चला RCC पेठ आणि कामतगर दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. तर यानंतरची लढत असेल बघा, पहिल्या फेरीतील अंतिम लढत असणार आहे आजच्या पहिल्या दिवसाची. ती RCC पेठ विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाला आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कानपोली आणि स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आम्ही सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित संपर्क साधावा. रोशन खऱ्या अर्थाने स्पर्धा अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. दमदार क्रिकेट स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आज दमदार संघ देखील आहेत, त्यामुळे सर्व प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी राहील. आजच्या रात्रीमध्ये अनेक ठिकाणी नाईट स्पर्धांचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु आज कानपोली नगरीमध्ये हे दमदार आयोजन मी या ठिकाणी पाहत आहे. खूप चांगलं नियोजन आमच्या करता कर्नाळा विभागामध्ये आलं तर साईची नाईट स्पर्धा सुरू झाली आजपासून आणि आज कानपोली नगरीमध्ये नाईट स्पर्धा तळोजा मजकूरची नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. अनेक अशा स्पर्धा आहेत. रेकॉर्ड ब्रेक नाईट आणि डे क्रिकेट फॉर्मॅट आपण यंदाच्या अंगामध्ये पाहिलं. थर्ड ओव्हरमध्ये शुभम पाटीलला आपण पाहत आहे. 70-70 प्रस्तुत ग्रामीण बिग बॅश धमाका याही स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला होता व त्यांच्या वाट्याला अपयश आलं. चांगला खेळ करत त्या ठिकाणी वडवली संघाच्या मागे देखील पाहायला मिळाला. लीग फॉर्मॅट सर्वात मोठी स्पर्धा. इथे अकूट टप्प्याचा धीम्या गतीचा बॉल होता आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा वाईड बॉल डाव्याच्या बाहेर चालला आणि वाईड घोषित केलं पंचांनी. 1 रन मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. बॅटिंग करत असताना अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमला 34 रन स्कोर कार्डमध्ये 34 धावफल कधी लागताना पाहायला मिळतील. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीचा खेळ तितकाच आपण शानदार होताना पाहत आहे. प्रत्येक संघांची मात्र जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. तिसऱ्या फेरीमध्ये बोनकोडे 11 बोनकोडे संघानं मात्र प्रवेश केला. स्विंग अँड मिस टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला. कटर बॉलचा वापर, भेदक गोलंदाजी आणि भेदक फलंदाजी ही करतर या सर्व संघांची ओळख राहिली आणि आज इथे आपण पाहता शुभम पाटीलकडे या षटकाची जबाबदारी आली आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. पहिला बॉल धीम्या गतीने टाकला, त्यानंतर पुढचा बॉल लेंथ बॉल टाकला, पण तो कटरचा वापर केला. बॉल टप्पापर्यंत बाहेर निघाला. डॉट बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. याही वेळा आपण पाहता करतर भरपूर बाहेर टर्न करतो बॉलला. कटर बॉलचा योग्य वापर आणि इथं चेतनकडे आता कोणतं ऑप्शन राहील. चेतनही सांगतोय बॉल बाहेर चाललाय, त्यामुळे तुम्हालाही करता त्या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल. फटक्यामध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चर फटका करावा लागेल, कारण बॉलरकडे असणारं व्हेरिएशन त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जर का मोठे फटके घ्यायचे असतील तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी चांगलं इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल. आणि बघा इथे लॉंग ऑफमधला फिल्डर इथे घेतलाय मध्ये अगदी आपण पहिला डीप कव्हरला. कदाचित रिव्हर्सचा फटका वाचवण्यासाठी ही रणनीती राहील, कारण जितके तुम्ही स्पर्धा खेळा तितके तुम्ही मॅच्युअर व्हाल. आणि इथे मात्र संघनायकाचा योग्य निर्णय त्यांसाठी एक मागे फिल्डर लावलाय. परंतु याही वेळा आपण पाहिला कदा टॉस केला बॉलला, थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न अंगलट आला. बॉल मात्र त्या ठिकाणी आपण पाहिला पंचांचा इशारा वाईड बॉल एक्स्ट्रामध्ये भर पडेल. टोटल धावा जर आपण पाहिला धावा कधी पाहायला मिळतील त्या ठिकाणी 35. चेतनला शांत ठेवला या षटकामध्ये. बॉलिंग करत असताना त्या ठिकाणी शुभम पाटीलने अजूनही आदेश मतेसारखा आक्रमक खेळाडू टीमच्या खेम्यामध्ये आहे. कृष्णा पाटील सारखा एक तर आपण पाहिला आक्रमक आणि रिव्हर्स फटके मारण्यामध्ये बाहेर असणारा खेळाडू तोही टीमच्या स्क्वॉडमध्ये आहे. अर्धशतकीय खेळ त्यांची आपण वाकडीच्या मैदानी पाहिली यंदाच्या हंगामामध्ये. याही वेळा आपण पहिला फिरून मारला बॉलला, पूर्णपणे पॉपिंग क्रीजचा वापर आणि बरोबर इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. ऍडजस्टेबल फटका क्रीजचा वापर केला आणि बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिला. सीमारेषा पार 6 धाब्यासाठी आला हा षटकार. तो खऱ्या अर्थाने जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथेच आमची दोस्ती. तर सन्माननीय दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस कैलाश पाटील कानपोली एकेकालचे नामवंत क्रिकेटर विकेट किपर यांच्या वतीने 2000 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल गावदेवी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा ऑर्गनायझर वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. षटकारानंतर आता प्रत्युत्तर का स्विचिटचा प्रयत्न केला जरूर, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि त्या ठिकाणी 22ची सिंगल
चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता आणि इथे आपण पाहता एक्स्ट्रा स्वरूपात रन मिळेल सिंगल. टोटल धावा आपण जर पाहिल्या स्कोरवरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी 42. शुभम पाटीलचं हे षटक. पहिल्या 4 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत खरं तर 9 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये एक बाईची सिंगल देखील मिळाली. टीमच्या खात्यामध्ये अडवताना ती पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल रोहितसाठी यॉर्कर खोदून काढला बॉलला लॉंग ऑफच्या दरम्यान आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध हा बॉल त्या ठिकाणी ड्राईव्ह केला. तदनंतर मात्र कॉलिंग चांगलं होतं. रोहितचा तिसऱ्या रनचा प्रयत्न बघा किती खरं तर चप्पल हा खेळाडू. बाका मिळेल तर मात्र 2 धावा आल्या. 2 रनने मात्र संघाच्या धावफलकामध्ये थोडासा बदल होईल. टोटल धावा आपण जर पाहिल्या 44. मागच्या सामन्यामध्ये 52 धावांची भागीदारी आपण बोनकोडे संघाचा खरं तर सोनू आणि त्याच्याबरोबरने परशुराम साठे या दोन्ही खेळाडूमध्ये पाहिली. पहिल्या विकेटसाठी नाबाद खरं तर आपण दोन्ही खेळाडूने त्या ठिकाणी 52 धावांची भागीदारी केली. त्या धावांचा पाठलाग करताना मामोन डोंगरी संघ पराभूत झाला आणि याही आपण जर पाहिला आघाडीचे हे दोन्ही खेळाडू त्यांच्यामध्ये चांगली भागीदारी मैदानाकडे होत असताना अथर्व 11 गावदेवी कानपोली विपक्ष अंश 11 चेंदगे मोडवली शैलेश माई सरपंच युवा उद्योजक या विभागातील एक डॅशिंग भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व. सध्या तेही आउट ऑफ कंट्री आहेत आणि सामन्याचा तेही आनंद घेत असताना निलेशदा पाटील कोपर त्यांनाही आपण पाहता त्यांच्या समवेत. तिसरं षटक मार्ग असता 2.5 चेंडूंचा खेळ संपला आणि समोर आता फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहता रोहित पाटीलला. डगआउटमध्ये शांतता आहे खेळाडू कक्षामध्ये कारण सध्या सुस्थितीमध्ये आहे. खरं तर आपण पाहिला कानपोली संघ कारण अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या षटकातला पुढचा बॉल शुभम पाटील यॉर्क केला बॉलला. परफेक्ट यॉर्कर ॲक्युरेट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. दांडी गुल शफल झाले खेळाडू धीम्या गतीने टो क्रशर यॉर्कर आणि इथे मात्र आपण पाहू शकाल त्रिफळाचीत झाला फलंदाज रोहित पाटील. पहिला ब्रेक थ्रू मिळाला शुभम पाटीलला. पहिला ब्रेक थ्रू मिळाला अंश 11 चेंदगे मडवलीच्या टीमला 44 धावसंख्येवरती. 3 षटकं संपली. अजून एका षटकाचा खेळ बाकी. तत्पूर्वी RCC पेठ विपक्ष जॉली कामतगर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आपण कामतगर अमोल यांचं आगमन झालेलं आहे बघा. अक्षय पाटील आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आमचे भूषण पाटील यांचे खास ते परममित्र आहेत. यावर आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. यानंतरची लढत इथे असणार आहे ती RCC पेठ विपक्ष जॉली स्पोर्ट कामतघर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. लगेच नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. आमचा त्रिवेणी संगम पाहतो खऱ्या अर्थाने. मग साजन पाटील असतील त्यानंतर कृपाल पाटील असतील सागर पाटील हा त्रिवेणी संगम कानपोली गावातील कानपोली क्रिकेट संघ ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जात असतो ना तिथे नेहमी यांची उपस्थिती त्रिवेणी संगमची आम्ही नेहमी पाहत असतो. आदेश मते हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर आणि आदेशला लगातार 2 षटकारांसाठी कैलासदादा पाटील यांच्याकडून खरं तर पैसे दिले जातील 1000 रुपये. आदेश मतेसाठी हे पारितोषिक आलंय. कैलासजी पाटील कानपोलीच्या क्रिकेटला दिशा गती देणारे हे व्यक्तिमत्व अनुभवी खेळाडू लिजन क्रिकेटर आणि त्यांचाच आज आदर्श डोळ्यासमोर घेऊन मात्र ही तरुण पिढी इथे घडली आहे. आडव्या बॅटने हा फटका शॉर्ट ऑफ लेन बॉल होता परंतु मिड विकेट क्षेत्राकडे डीपमध्ये प्रोटेक्शन ओव्हर थ्रू झाला. दुसऱ्या रनचा कॉल होईल घाई झाली आणि इथून मात्र आदेशला परतावा लागेल. डायमंड डक एकही बॉल फेस त्याने केलेला नाही आणि इथे मात्र हा खेळाडू रनआउटचा शिकार झालाय. 1 रन मिळाली कानपोली टीमला. त्याला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. खरं चेतन पाडीसाठी हा दुसरा खेळाडू बाद होईल या ठिकाणी कानपोली टीमचा. संचार का हा बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. चेतन पाटील ब्रँडेड षटकार. तुम्ही पाहता पुन्हा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल हा बॉल जयेशचा होता. ओव्हर द विकेट आले त्यानंतर लेंथ बॉल आणि खेचला बॉलला. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. मिड विकेटच्या वरून बॉलला पाठवलं चेतन पाटीलने सीमारेषा पार
हा षटकार नाही तर अठ्ठा होता असं मला हरकत नाही, एवढा लांब गेला. 6 धाबा इथे मिळाल्या. 50 कंप्लीट, 51 धाबा. धाव फलकावरती आपण कानपुली टीमच्या माध्यमातून लागताना पाहता 2 बाद 51. तर चैतन्य येणाऱ्या चेंडूवर जर खऱ्या अर्थाने जो वर्तमान चेंडू फेकला जाईल त्या चेंडूवर जर षटकार तडवला तर कैलाश पाटील एकेकालचे नामवंत क्रिकेटर कानपूल यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चेतनकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये फटके मारण्याची क्षमता आहे, त्यामुळे त्याला रोखणं म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षा. इथे बॅकफुटला आले, फक्त ड्राईव्ह केला बॉलला. बघा सेन्सिबल क्रिकेट, बॉलरचा बॉल चांगला होता, त्याला सन्मान दिला, गॅपमध्ये ढकलला, 2 धावा घेतल्या आणि या 2 रनने मात्र संघ पुढे जाईल. टोटल रन आपण पहिल्या स्कोरवरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी 53. वैयक्तिक चेतन पाटीलची इनिंग जर पाहिली तर 14 बॉल 36 आणि अजूनही या पहिल्या सत्रातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अर्ध षटकासाठी तब्बल 14ची गरज आहे त्याला. त्यामुळे 2 मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येतील का, हा एक मोठा प्रश्न राहील. इथे यॉर्कर टाकला बॉल, विकेट किपरकडून चूक झाली, सिंगल वेगाने पूर्ण केली. संधी मिळाली, लगेच चान्स घेतला आणि त्यानंतर आता निखिल पाटील हा खेळाडू मैदानाकडे स्ट्रायकिंग एंडवर त्याला. मिडल ऑर्डरमधला आणखीन एक संकटमोचक फलंदाज कानपोली संघाचा. कमबॅक या षटकामध्ये होता, आज विशाल टीममध्ये नाही आहे, थोडा करता त्याची कमतरता जाणवेल या टीमला, परंतु सध्याच्या घडीला चर्चेमध्ये राहिला आहे. खरं तर या ठिकाणी 80-11 चेंदगे मोडवली संघ चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून सातत्याने पाहिली. नेक्स्ट बॉल, इथे देखील बॅटच्या टो एंडला फटका लागलाय, बॉल मागे चाललाय, सिंगल घेतली, दुसऱ्या रनचा कॉल, तिसरी घेतली जाईल का तर नाही, थ्रो झालाय आणि इथे फक्त 2च धावा. त्यामुळे स्ट्राईक पुन्हा एकदा राहील निखिल पाटीलकडे. 2 रनने मात्र थोडंसं स्कोर कार्ड तुम्हाला हलतं होताना पाहायला मिळेल. 56 अब तक 56, 2 गडी बाद 56. आता शेवटचा बॉल आहे, निर्णायक चेंडू. तत्पूर्वी टीम RCC पेठ आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर, चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या स्पर्धेचा नियम आहे, जो संघनायक उशीर राहील त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये आम्ही मांडा टीमला 2 रनची पेनल्टी दिली होती उशीर झाला म्हणून. त्यामुळे शिस्तबद्ध करत आयोजन. कामतगरचे कॅप्टन आलेत, पेठ संघाचे कॅप्टन आपणही रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल असेल आणि शेवटचा बॉल फेस करेल मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील हा खेळाडू. आतापर्यंत 56 आहेत. शेवटचा निर्णायक चेंडू जयेश या खेळाडूचा असेल. पाटील ब्रदर्स या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, चांगलं योगदान दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे यॉर्क लेनचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला, गॅपमध्ये स्ट्रेट हिट, सेफ शॉट, शेबट गोड करणारा हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 60 धावा. 15.00च्या सरासरीने पहिल्या सत्रामध्ये आल्या, 4 षटकामध्ये 60. टार्गेट सेट झालं. आता 61 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा पुढच्या इनिंगमध्ये. अंश 11 चेंदगे मोडोली संघाला आणि घरच्या कानपोली संघ, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास थोडा द्विगुणित झालाय या मॅचच्या दरम्यान. तर दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा आणि ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज प्रवीण टेमे यांना. धन्यवाद. थँक्स. रोशन पाटील इथे नाणेफेक केली जाणार आहे. इथे आपण पाहतो जॉली स्पोर्ट कामतघर क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत. RCC पेठ क्रिकेट संघ संघनायक या नाणेफेक इथे केली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. कामतघर क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. RCC पेठ क्रिकेट संघ इथे नाणेफेक तर अक्षय माली कोणत्या घेऊ तर कैलाश पाटील आणि अक्षय माली यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते कैलाशचं सुद्धा आम्ही कौतुक करू. दिलदार व्यक्तिमत्व. त्यानंतर अक्षय तिथे या आमच्या दोन्ही सहकार्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. तर इथे नाणेफेक संपन्न झालेली आहे आणि नाणेफेकीचा कौल इथे मात्र नाणेफेकीचा कौल RCC पेठ क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. एकंदरीत या स्पर्धेचा विचार जर आपण केला, तुम्ही स्पर्धा इथे खऱ्या अर्थाने आता अनुभवली असेल, काय सांगू शकाल या मैदानामध्ये आल्यानंतर स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार आले? आयोजन तर खूप चांगलं आहे. हा, नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम दर्शनी आपण आता कोणता निर्णय ते स्वीकारणार आहात? हा, यदा कदाचित जर तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय समजा स्वीकारलाच, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कामतघर क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने या संघाच्या विरोधात तुमची यापूर्वी कधी लढत झाली होती? या फेरीत नाही झाली आमची. हा, थँक्यू सो मच. तर कामतघर क्रिकेट संघ या नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या विरोधात गेलेला आहे. यदा कदाचित जर तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, सामना 4 षटकांचा असेल, किती धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल? रन तर होतात, 40-50 रन बनवायचा प्रयत्न करू. एकंदरीत तुमच्या संघामध्ये असे कोणते फलंदाज आहेत की ह्या जे कॅप्टन म्हणून एक संघनायक म्हणून तुम्हाला त्या फलंदाजांच्याकडून एक चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल?
निहार आहेत, यश आहेत, राकेश आहेत, अमोल आहेत. एकंदरीत 2024-2023 जर आपण विचार केला, निश्चित स्वरूपात तुमच्या संघाची कामगिरी आजतागत कशी राहिलेली आहे? कामगिरी झाले चांगली, पण पाहिजे तशी नाही झाली. हा, निश्चित स्वरूपामध्ये इथे तुमचा चांगला प्रयत्न असेल. गावदेवी क्रिकेट संघ कानपोली आयोजित गावदेवी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. दूरवरून तुम्ही आलेला आहात. काय सांगू शकाल स्पर्धेबद्दल? कसं वाटलं आपल्याला आयोजन? आयोजन खूप भारी केलंय, ग्राउंड पण चांगला आहे, खेळायला मजा येईल. हा, थँक्यू सो मच. बघा इथे नाणेपैकी दाखवलं ही दक्षता आमची कैलासचे संपूर्ण परिवार पाहतो बघा. खऱ्या अर्थाने त्यांची सुकन्या हा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. तर सत्कार इथे केला जाईल दोन व्यक्तिमत्वांचा. प्रथमतः आपण कैलाश पाटील यांचा सन्मान आमचे ऑर्गनायझर अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि गणेश पाटील आपण या, आपण अक्षयचा सन्मान करा, खास त्यांचे परममित्र आहेत. तरी ते कैलाश पाटील एकच वादा आमचा कैलाश दादा पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर अक्षय माली खेरणे अक्षयचा सन्मान इथे केला जाईल. अक्षयचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. खेरणे क्रिकेट संघामध्ये 2 खेळाडू आहेत बघा. एकाचं नाव आहे अक्षय माली, तर एक अक्षय गोंधली. दोन्ही नामवंत क्रिकेटर आहेत. आणि अक्षयचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कैलाश पाटील आमचे गणेश पाटील कानपोली यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. आणि आनंददादा मते आपण या. आनंददादा आपला सन्मान इथे केला जाईल. कानपोली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व अनंत मते यांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि गावदेवी चषकाचं सन्मान चिन्ह देऊन गणेश पाटील त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जात. आणि त्रिमूर्ती या आमचे साजन कृपाल त्यानंतर सागर फायनलच्या दिवशी त्यांचा जाहीररित्या सत्कार करू आपण. आणि वली आता आमचे परम मित्र इथे प्रवीण टेंबे. यापूर्वी रोशन पाटील यांचा आवाज ऐकला. हा, मायादादा मते या. मायादादा आपला सन्मान इथे केला जाईल. स्पर्धेच्या माध्यमातून अक्षय आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान इथे केला जाईल. अमोल कामतघर आमचे भूषण पाटील स्पर्धा ऑर्गनायझर आहे, तुम्हाला इथे आमंत्रित करतात. कामतघर क्रिकेट संघाचे बिग समर्थक यावा आपण भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल. खेळ स्टार्ट असेल बघा. अमोल यांचा सन्मान केला जाईल. ओ टू कमेंट बॉक्स प्रवीण टेंबे. पहली बॉल ऋतिक पाटिल आदेश मध्य के खिलाफ. पहली बॉल दमदार शुरुआत, आक्रामक 4 रनों के लिए. लगातार 3 6 अगर आते तो टीम के पैकर शैलेश शेठ माली थेट सरपंच खेरने इनकी ओर से 3000 का इनाम दिया जाएगा बल्लेबाज के लिए. एक तरफ है शैलेश शेठ माली की वडौली ब और उनके खिलाफ अतरविलोम गावदेवी कानपोली भोलना शेठ पाटिल की टीम. 2 बिग पैकर रायगढ़ के 2 दिग्गज पैकर है. एक भोलना शेठ पाटिल की बात करें तो गावदेवी टीम जब कानपोली चैंपियन रही स्वर्गीय रतन चषक में तब वो पैकर थे. और गोवा में जब बिल्कुल अंश 11 ओपन की टीम चैंपियन बने तब शैलेश शेठ माली ने वो सिल्वर ट्रॉफी उठाई थी गोवा में. अंश 11 टीम दोनों बड़े पैकर और ये 2 बड़ी टीमें. एक सच का लक्ष्य आदेश मदे का बल्ला खास नहीं चला, लेकिन गेंदबाजी में दमखम दिखानी है. सामने चेंज द गेम बॉडोली पर ऋतिक आकाश के लिए ये खतरा और कृष्ण पाटिल का ये बैकअप डायरेक्ट हिट किया उन्होंने. अब देखिए थर्ड अंपायर को रेफर किया है टीवी स्क्रीन पर. 10cricklive.in पर चेक करते स्लो मोशन एंगल में इस डिसीजन को. व्हाट इज अ डिसीजन. डेंजरस एंड पे थे आकाश पाटिल टीम के कप्तान. ये सबसे बड़ा खतरा है. टीवी अंपायर टू डायरेक्टर क्लोज एनकाउंटर डेंजरस एंड आकाश पाटिल. 10 क्रिक लाइव 4 कैमरे हमारे पास है. 4 कैमरे से टेलीकास्ट हो रहा है. कितनी बड़ी ट्रॉफी देखिए गावदेवी ट्रॉफी कानपोली. शानदार बदलापुर की वेबसाइट है दोस्तों. 10 क्रिक लाइव पहली बार MIDC में आई है और एक कमाल का टेलीकास्ट है. जबरदस्त. महागुरु भी खुश हो गए और 4 कैमरे. इट्स आउट. OUT आकाश पाटिल डग आउट पे जाएंगे. 0 पर आउट. पहला झटका चेंज द गेम वडोली ब को लगता बा इस मैदान पर. तर प्रवीण आपण लाईव्ह प्रसारण पाहतो. खऱ्या अर्थाने आपले स्पर्धा ऑर्गनायझर गणेश पाटील यांचे रिलेटिव्ह सुद्धा आहेत. खऱ्या अर्थाने कुणाल मात्रे तुमचं मनपूर्वक स्वागत करू.
निश्चित स्वरूपात आणि अत्तरब 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. इथे कैलाश पाटील कानपोली यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 10cricklive.in 1,25,000 सब्सक्राइब है. जो भी दर्शक देख रहे हैं इसे सब्सक्राइब करें, बेल आइकॉन प्रेस करें. आने वाले दिनों में बड़ी बड़ी टूर्नामेंट ये कवर कर सकते हैं. आकाश पाटिल 0 पर आउट हुए, स्कोर 5 रन, 1 विकेटों के नुकसान पर. अब आएंगे कावा कमलेश पाटिल, एक मशहूर बल्लेबाज. थर्ड अंपायर का इशारा बिल्कुल सही था. डेंजरस एंड पे क्लोज एनकाउंटर हुआ और आदेश मध्य को सफलता मिली है. ये गावदेवी आजाद मैदान है जहाँ से कानपोली टीम बनी है. इसी मैदान ने सुधीर पाटिल जैसा कैप्टन हमें दिया, इसी टीम ने आदेश मती जैसा ऑलराउंडर दिया और इसी टीम ने रिवर्स का बेसात बादशाह कृष्णा पाटिल और विलास पाटिल जैसा फील्डर कानपोली को दिया. और इसी मैदान में हमारी ओपनिंग सलामी जोड़ी युवा टैलेंटेड खिलाड़ी चेतन पाटिल और रोहित मैन पाटिल बने. और इसी मैदान पर यॉर्कर का बेताज बादशाह रोहन पाटिल बाला और करण पाटिल करण अंबाला इसी मैदान ने दिया. और ये गावदेवी आजाद मैदान, ये बहुत बड़ा मैदान है दोस्तों. कैलाश शेठ पाटिल इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम है कानपुर के गेंदबाज को. मुकाबले में रनों की आवश्यकता 61, 15.25 रन प्रति ओवर. और सामने चेंज द गेम वडोली ब ऋतिक पाटिल. पहला चौका आया, उसके बाद रन नहीं बन रहे. और ये आदेश मते की गेंदबाजी देखिए. आदेश मते हर साल इन्फॉर्म होते और उनकी सबसे बढ़िया गेंदबाजी घोट के मैदान पे देखी थी मैंने. दहीसर टीम को 11 गेंदे डॉट फेंकी थी 2 ओवर में, वो ये आदेश मते. कानपोली एक्सप्रेस बेस्ट ऑलराउंडर, सामने उतनी खतरनाक ऋतिक पाटिल. ऋतिक पाटिल क्लास स्ट्रोक, बॉल हवा में, पीछे फील्डर, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर, निखिल पाटिल. व्हाट अ कैच, कैच ऑफ द मैच. सबसे बड़ी विकेट मिलती हुई ऋतिक पाटिल की पारी समाप्त. 6 पे दूसरा विकेट गिरता हुआ. चेंज द गेम अंश 11 वडोली ब. इसी बीच हमारे एक कानपुली प्रीमियर लीग के कमेंटेटर सागर कृपाल और हमारे साजन त्रिमूर्ति, इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 1000 दिए जाएंगे गेंदबाजों के लिए. और कैलाश पाटिल की ओर से 2000 गेंदबाज के लिए विकेट हैट्रिक. 3 छक्के अगर कोई बल्लेबाज मारता है तो शैलेश शेठ माली की ओर से 3000 का इनाम दिया जाएगा. शानदार मुकाबला. कानपोली को एक और विकेट मिलता हुआ, वडोली ब एक और विकेट डाऊन. तर निश्चित स्वरूपात बघा या गोलंदाजासाठी कैलाश पाटील कानपोली यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येकी विकेटला फक्त ऋतिक साठी, सुधीर साठी ही कॅश प्राइज असेल बघा. आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कैलाश पाटील यांच्या वतीने. अथर्व 11 गावदेवी कानपुली. सुधीर पाटिल पहली फुल टॉस, मिड विकेट पे कावा ने सम्मान दिया, पहली गेंद का अभ्यास किया, 1 रन मुकम्मल. ये दोनों टीमें स्वर्गीय रतनबुआ पाटिल चषक की फाइनल खेल चुके हैं. कल्याण डोंबिवली ग्रामीण में वडोली ब वाकलन का मैच हुआ और कल्याण बदलापुर ठाणे, ये जो विभाग था बदलापुर के बाद रायगढ़, वहां में बिल्कुल कानपुली बनाम आखिरी मुकाबला आपने देखा. तो ये दोनों टीमें फाइनल खेल चुकी है और दोनों के लिए अच्छी बात होगी. दोनों बड़ी टीम है और आज पहले राउंड में एक दूसरे के सामने. शॉट लाइक दैट कॉमेंट्री बॉक्स में. और ये 6 नंबर का करारा स्ट्रोक, 6 की मोहर बल्लेबाज के बल्ले से. शानदार बल्लेबाजी शुभम पाटिल. वडोली ब को जीतने के लिए चाहिए 16 गेंदों पर 48 रन. सफर कल भी था, सफर आज भी है. माना कुछ उम्मीदें टूटी है, कुछ ख्वाहिशें बाकी है और सफर पूरा नहीं होगा. और कमाल की गेंदबाजी. ये होम ग्राउंड है कानपोली का और इतने आसानी से कानपोली नहीं छोड़ेगी ये मुकाबला.
लेकिन सामने वडोली बच, इन्होंने कई बड़े बड़े टीमों को लोहे के चने चबाए और ये सबसे बड़ा मुकाबला। कानपुर ने एक धाड़सी निर्णय लिया, मैं कहूंगा ए पोल में खेलने का। ज्यादातर ये टीम हमने देखा है रोटपाली वलवली के लॉट में, लेकिन इस बार बड़े लॉट में खेलती हुई कानपोली। अगर यहाँ से गावदेवी कानपोली मुकाबला जीतती है, चेंज द गेम वडोली बॉ मैच जीतती है, तो हमारे अंश 11 के पैकर शैलेश शेट माली इनकी ओर से टोटल 30,000 रुपए दिए जाएंगे। वडोली बॉ 30,000 का इनाम, यानी बहुत बड़ी धनराशि रखी है शैलेश शेट माली इनकी ओर से खेरने के थेट सरपंच। और काफी बड़ा इनाम है ये वडोली बॉ के लिए। 14 गेंद पे 46, काफी लंबा सफर है और ये इम्प्रोवाइजेशन होना चाहिए शुभम पाटिल। शॉट लाइक दैट, बॉल हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई दूर, गगनचुंबी लंबी दूरी, 6 की मंजूरी, 6 में तब्दील। अक्षय सुभाष पाटील यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत आहे। शैलेशदादा माली खेरणे सरपंच आहेत, मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करू, खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम करता। आखिरी बॉल, 40 रन चाहिए 13 गेंदों पे। आखिरी गेंद थी डीप स्क्वायर लेग पर, निखिल थोड़े फंबल हुए। पिछली गेंद पे ऋतिक का कैच बहुत अच्छा पकड़ा था, लेकिन इस बार थोड़ी गलती। 2 मुकम्मल ओवर की समाप्ति हुई, 13 बॉल पे 40 थे। अब गेंदे 12 रन चाहिए 38। हाई वोल्टेज मैच। महागुरु क्या लगता है, अगर यहाँ से वडोली ब अंश 11 स्टेंज गेम मुकाबला जीतती है तो 30,000 का इनाम मिलेगा, लेकिन जब तक कमलेश पाटिल कावा है तब तक शायद मुकाबला इनके हाथों में हो सकता है। तर निश्चित स्वरूपात व्यासपीठावर आपण इथे पाहतो कार्यकर्त्यांनी कानपोली गावचा त्रिवेणी संगम, साजन पाटील असतील, सागर असतील, कृपाल असतील, भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच अनिल सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात। ज्यावेळेस भोलानाथ शेठ पाटील वल्लभ यांची 9 स्पर्धा बघितली आपण, त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं खूप मोठं योगदान प्राप्त झालं होतं। खुश आहे त्रिवेणी संगम। हो टू प्रवीण यांच्याकडे बोलूया। क्या बात है, ये सबसे बड़ा मुकाबला यहाँ पर चलता हुआ। एक टीम कल्याण डोंबिवली से और दूसरी पनवेल तालुका से। कानपुरी टीम के दर्शक काफी खुशनसीब हो गए, क्योंकि इस साल कानपुरी का फॉर्म बहुत बढ़िया है। हर दिन ये टीम जहां पर भी गई अपने छाप छोड़ी और इनके दर्शक खूब उन्होंने एंजॉय किया मुकाबले को। अब जीतने के लिए 12 गेंद पे 38, 1 ओवर 19 का रन रेट। अगर ये रन चेस हुए तो थेट सरपंच खेरने शैलेश शेट माली इनकी ओर से 30,000 का इनाम मिलेगा। सन्मान्य बाबूराव पाटिल और सन्माननीय नीलेश पाटिल इनकी ओर से 21,000 का इनाम, यानी टोटल 51,000 वडोली ब। क्या बात है, 51,000 का इनाम। और ये तगड़ा स्ट्रोक, जब तक कमलेश है तब तक मुकाबला है। कावा के बल्ले से बहुत खूबसूरत स्ट्रोक, आलीशान छक्का। कावा ने कई गेंदबाज को लोहे के चने चबाए। पहली बॉल 6, एक और बढ़िया स्ट्रोक है। व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द नाइट। हाफ ट्रैकर बॉल को डीप स्क्वायर लेग में फेंक दिया। चेतन पाटिल का स्वागत। 2 बॉल 2 6, और यहां से 12 गेंद पे 38 अगर चेस होते तो वडोली ब को 51,000 यानी 51,000 मिलेंगे। महागुरु, ये होता है मुकाबला, और ये सबसे बड़ी इनामी राशि। 10 बॉल पे 26। आओ देखिए जरा किसमें कितना है दम। क्या घरेलू मैदान पे वापसी होगी चेतन की, कानपुर टीम की, या कमलेश हैट्रिक छक्का मार के इस मुकाबले में मजा लाएंगे। स्लो फॉरवर्ड, गति परिवर्तन। चेतन पाटिल मास्टरमाइंड, चतुर चालक बॉलर। गति को कम किया, धीमी गति की बॉल, बीट किया कमलेश कावा को। थोड़े से मायूस है, चेहरे पे निराशा है। 9 बॉल 26। व्हाट अ मैच। ये दूसरी बार 9 गेंद 26 का समीकरण दिख रहा है। इससे पहले भी एक मुकाबले में 9 गेंद 26 थे, जो शायद मांडा टीम को चेस नहीं हुए। 9 बॉल 26 रन। Oh, good bowling. It's an incredible bowling. It's comeback for team कानपोली अथर्व 11। शानदार गेंदबाजी। गावदेवी ट्रॉफी में अथर्व गावदेवी कानपोली की गेंदबाजी अच्छी होती हुई। 2 बॉल छक्के 2, 2 गेंद पे 2 डॉट। मुकाबला बराबरी का।
8 बॉल पे 26। कमलेश को देखिए किस तरीके से गेंदबाज को देख रहे, और ये एक डॉट बॉल। चेतन पाटिल जिन्होंने पनवेल प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग में धमाकेदार खेल किया, वो ये तगड़े गेंदबाज है। और सामने कमलेश पाटिल, और ये तीसरा छक्का, घुटना टेक छक्का देख, शॉट ऑफ द नाइट, इनक्रेडिबल शॉट, दूर दूर बहुत दूर 6 रन। इस स्ट्रोक को देखिए किस तरीके से खेला, घुटना टेक और एक छक्का देख, लॉन्ग लेग पर सलामी ठोकता हुआ शॉट, 6 रन। 7 बॉल बीच चाहिए, बॉल दर्शक दीर्घा में, स्टैंड एंड डिलीवर। ये चेंज द गेम वडोली ब अंश 11 के नाम से खेल रही है, और हमेशा गेम चेंजर बल्लेबाज इनके पास है। कहते गेम चेंजर बनो, दुनिया में खिलाड़ियों की कमी नहीं है। गेम चेंजर कावा। रातों के कातिल परेश पाटिल कानपुली के बिग सपोर्टर, आइए मंच पर, आपका भी स्वागत है। कानपुली के दर्शक झूमते हुए इस मुकाबले में 3 छक्के आए, 7 बॉल 20 रन। क्या मुकाबला बनाए, ये सबसे महत्वपूर्ण गेंद है। इस बार उठाने की कोशिश, कृष्णा पाटिल एक हाथ से फील्ड किया, अपील उन्होंने थोड़ी देर से की, अंपायर का सिग्नल नॉट आउट। कमलेश आएंगे स्ट्राइक एंड पर, लेग बाइट्स का सिंगल। आखिरी ओवर 6 बॉल, जीत के लिए चाहिए 19, कंपल्सरी चेसिंग। यहां से वडोली अंश 11 अगर मैच जीतती है तो कुल मिला के 51,000 मिलेंगे, और यह इनाम बढ़ चुका है शायद। सन्मान्य बाबूराव शेठ पाटिल 10,000 और इंक्रीज हुए। वडोली आपको अभी 61,000, 61,000 का इनाम मिलेगा ये मैच जीतने पर। कानपोली को हराने के लिए 61,000। बाबूराव शेठ पाटिल, शैलेश शेठ माली, क्या जबरदस्त इनाम है। ये तो पहली बार देख रहे क्रिकेट में हम। 6 बॉल 19 रन, व्हाट अ मैच। कावा के 3 छक्के निर्णायक रहे। कावा ने पारी की दमदार शुरुआत की और मुकाबले का नक्शा बदला। टर्निंग पॉइंट 3-6। अब आखिरी ओवर लेके आएंगे रोहन पाटिल बाला, गेंदबाजी ट्रैक पर। व्हाट अ मैच। क्या कावा बनेंगे जीत का शिल्पकार, या रोहन पाटिल बाला बनेंगे जीत का शिल्पकार। पैसा वसूल मैच। 6 बॉल 19, कानपुली बनाम वडोली का सबसे बड़ा मुकाबला गावदेवी ट्रॉफी 2024। मिस्टाइमिंग बॉल हवा में, बाला बाला पहली बॉल पे विकेट। ओहो व्हाट अ मैच। कमलेश पाटिल कावा की पारी समाप्त होती हुई, तूफान थम चुका है, और ये वापसी एक टीम कानपोली, अथर्व 11 गावदेवी कानपोली की घरेलू मैदान पर इतने आसानी से मुकाबला नहीं छोड़ेगी, क्योंकि इलाका भी हमारा और धमाका भी हमारा होगा। बिलकुल कल्पेश खानावकर खुश आहेत बघा, टाल्यांच्या प्रतिसादामध्ये अभिनंदन करतात खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा। परंतु अंश 11 चेंदगेम वडवली क्रिकेट संघाचे फलंदाज कल्पेश पाटीलचं सुद्धा इथे कौतुक करावे लागेल। अतिशय कौतुकास्पद फलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे बघायला मिळेल। कमलेश कल्पेश त्याचा बंधू आहे खऱ्या अर्थाने। कमलेश डावखुरा फलंदाज। OUT कमलेश पाटिल कावा बैक टू डग आउट, वॉकिंग बैक टू पवेलियन। पहली बॉल 0, 5 बॉल, अब जीत के लिए 19 का सफर है। जबरदस्त मुकाबला, नए बल्लेबाज है जयेश पाटिल। मैच अभी तक कोई जीता नहीं है, फिनिश नहीं हुआ, लेकिन हाई वोल्टेज मैच होगा। दर्शक कई मत जाइए, जुड़े रहे गावदेवी ट्रॉफी 2024। बाला थोड़े फंबल हुए, डेड बॉल, प्रेशर ऑन द बॉलर। जयेश पाटिल है सामने। यह क्रिकेट का खेल है, प्रेशर होता है बल्लेबाज पे, प्रेशर गेंदबाज पे, और प्रेशर सभी खिलाड़ियों पर होता है। क्या मुकाबला बना है। एक तरफ बाला की तेज यॉर्कर गेंदे, और दूसरी तरफ जयेश पाटिल नए बल्लेबाज। 5 बॉल 19। बैटकट पीछे विलास, हो द वॉल ऑफ चाइना को बीट किया, थर्ड मैन के बाहर, सीमा पर 4 रनों के लिए। एक्शन रिप्ले में देखिए विलास पाटिल की फील्डिंग, इसे हमेशा बेस फील्डर के तौर पे देखा जाता है, लेकिन ये चीन की दीवार आज थोड़ी कमजोर पड़ी। डायरेक्ट डाई और कोशिश बहुत कमाल की थी। कोशिश करने वालों की हार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। 4 रन, समीकरण में थोड़ा बदलाव। तर इथे खऱ्या अर्थाने प्रवीण शतरक्षाचं सुद्धा कौतुक करावं लागेल। भले चेंडू सीमा पर झाला, परंतु त्याने खूप चांगला प्रयत्न केला होता।
कमाल की लाजवाब कोशिश है, 100% कमिटमेंट। विलास पाटिल थोड़ी दूर थी लेकिन मुश्किल बना उनके लिए। 4 बॉल 15 रन चाहिए। जयेश पाटिल की शुरुआत 4 के साथ, दमदार चौका। अब मुकाबला बनेगा। कृष्णा पाटिल का कान मंत्र क्या काम आएगा बाला के लिए? क्या होगा मुकाबले में? राउंड विकेट, लेफ्ट आर्म सीमर बॉलर बाला। यॉर्कर गिरी है, बल्ले के जड़ में ब्रह्मास्त्र का इस्तेमाल, डीप स्क्वायर लेग पर हल्के हाथों से सिंगल कंप्लीट। शुभम को मौका, सबसे इंपॉर्टेंट गेंद हो गया अभी। 3 बॉल 14, 2 पे 14 नहीं बनते, 3 पे 14 बनते। कंपल्सरी चेसिंग, सबसे महत्वपूर्ण बॉल। रोहन पाटिल बाला अप करेंगे, सामने शुभम पाटिल। कावा के आउट होने के बाद रनों की गति थोड़ी धीमी हो गई और अगर वडोली अंश 11 यहाँ पे जीतती है तो इससे मिलेंगे 61,000, 61,000। 3 बॉल 14, व्हाट अ मैच। क्या मुकाबला बना है, इनाम बहुत बड़ा है और बड़े स्ट्रोक चाहिए। क्या आसमान के तारे तोड़ पाएंगे शुभम, या बाला की यॉर्कर गेंद उन्हें बीट करेगी? आज भी यॉर्कर गिरी है, इसीलिए बाला को पहचाना जाता है यॉर्कर का बादशाह। और ये जयेश पाटिल का विकेट शायद बैकअप नहीं है, अपील की थी, जावेद फरीद सर ने खारिज किया। नॉट आउट। अब 2 बॉल 14 रन, व्हाट अ मैच। 2 पे 12 बनते, 14 नहीं। और इस यॉर्कर ने पूरा काम तमाम किया, चारों खाने चित कर दिया बल्लेबाज को। 2 बॉल 14, एक खराब गेंद का इंतजार करेगी अंश 11। चेंज द गेम वडवली और उनके सामने अथर्व 11 गावदेवी कांडबोली। एक टीम शैलेश शेठ माली और एक टीम भोलना शेठ पाटिल, दोनों भी सरपंच रह चुके। एक सरपंच शैलेश शेठ माली है खेरने के और दूसरे वल्लभ के सरपंच भोलना शेठ पाटिल। 2 बॉल 14, बाला बाला बल्ले के टो पे लगी है मिड विकेट पर और ये कानपोली जीत का परचम लहराती हुई, जीत पे फतेह शिकस्त करती हुई ये कानपोली टीम। और कानपोली ने दिखाया इलाका हमारा, धमाका भी हमारा। ए पोल में खेलने की ताकत दिखाई इस टीम ने और बड़ी टीमों के सामने ये पहली जीत दर्ज की है। अथर्व 11 गांव देवी, कानपोली जोरदार तालियां। ओहो क्या डिसीजन था कानपोली का, साहसी निर्णय और ये शिक्का मोर्तब किया कानपोली। अभिनंदन अथर्व 11 गांव देवी कानपोली एंड हार्ड लक, चेंज द गेम वडोली